जगाचाही पेजा जिंके अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजे मुक्ताईची त्यांची गोष्ट सांगणारे दुपारची ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. दोन्ही थोडेसे पीठ होते पण चार भावंडांना पुरेसे नव्हते. ते एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओ भिक्षां देवी, ओ भिक्षां देवी. अजून एक जन्म माणूस आला. त्यांनी दार बंद केले. त्यांचे पुढे निघाले. भट्ट करून माणसाने दार उघडले आणि म्हणाले, ए परा, इकडे इकडे. सणासुदीचा पडदा नाही, तू भिक्षा पाहिजे का तुला? हे घे पीठ असे म्हणून धुळमध्ये मातीच टाकली. ज्ञानेश्वर माणसे घालून पुढे निघाले. भट्ट करून माणसे झोळी चढली. अरे थांब थांब, भाकरीवर घेऊन जा. काय रे, हे डोळे पडून काय होतं? चल भिक्षा मागतो. भाकरी संपली. शेजारी टाकले. नाराज झाले. ते पुढे निघाले. आता संध्याकाळ झाली होती. इकडे मुक्ताईने विठ्ठलाच्या मोठीसमोर चालत नव्हती. ही बोलती तेवढी तिच्या आईबाबाची आठवण. ती हातून ट्रान्झॅक्शन म्हणून तेवढ्यातील चांगली आली की आपल्या ज्ञानेदादा आलाय. तिने पटकन तिची रांगरक्ष उडकली. ते भवनांसाठी पानं मांडली. सोपान आणि निवृत्ती घेऊन बसली. तेव्हा तिने विचारलं, अरे हे काय, दोघेच कसे? ज्ञानेदादा कुठे? तिला भूक नाही म्हणते तू. सोपानाने उत्तर दिलं, भूक नसायला काय झालं? थांब, मीच बोलून आणते त्याला. मुक्ता उठून खोपटात गेली. हे खोपट म्हणजे तिथे ज्ञानेदादाची एकांत जागा. गवतीचे जागेत तर हरीच तेव्हा दौड बसायचा. अगं बाई, दादाची जोडी तरी तेच जोडी माती आणि शेणीच्या गौऱ्या कोण्या निष्ठाने केल्या असेल. म्हणूनच ज्ञानेदादा रुसून बसलाय. ए ज्ञानेदादा, टाटी उघडणारे ज्ञानेदादा, ऐकलंयस का? चिंता क्रोध मागे सारा, टाटी उघड ज्ञानेश्वर. योगी पावन मनाचा, काही अपराध जनांचा. विश्वरागे झाले वन्नी, संधी सुखे वावे पाणी. शब्द सचला झाले क्लेश, संधी मानवा उपदेश. ए ज्ञानेदादा, कोणी जर आपल्याशी वाईट वागले तर त्यांना सेवा करावी हे तूच सांगतोस ना? तुला स्वतःच नाव बसलाय. अरे ते थोडे माती टाकलेली गष्ट झाली असणार. तू का कष्ट होतोस? अरे तिथे शीत होते, तिथे तण असायचे, तिथे फुले फुटतात, तिथे काठी खुपायची, तिथे केवढा फुटतो ते नाव निघायचेच. असं रे काय ज्ञानेदादा, साधा जरी अगीसारखं दाहात झालं तरी आपण पाण्यासारखं शीत नसलेलं. दातांची चावली तर कुणी भट्टी शिकवतं काय? अरे तू उर्मन लोकांवरून सारखं जगावर का? तुम्हा संत मंदिर खूप मोठी जबाबदारी. तुम्ही का विश्वास आहे ना की मी चांगले पाहिजे करेन आणि तिथून दमले मी आता. पाय दुखले रे माझे. तुला तुझ्या भिंची दया नाही खरे. किस्सा आलेला क्षमा कर या लोकांना. तुझ्यावर देवपाल प्रेम करणं दिन तुगड्या लोकांसाठी दारगड, अंधारात चाचपडणाऱ्या लोकांसाठी दारगड. टाटी उघडा ज्ञानेश्वरा, टाटी उघडा. तुम्ही तरुणी विश्वतारा, टाटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वकल्याणाची साथ ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जाणे झाले. मुक्ताईने त्यांची आयुष्यातील बसलेला राग दूर केला. तिने धावत येऊन दार उघडले आणि छोट्या मुक्ताईला उचलून दिली. म्हणाले, मुक्ता, तू आज उद्धार करते झाले. तू मला संतांच्या ठाई असलेली आठवण करून दिली आहे. खरं खरं मुक्ताईने ज्ञानेश्वरांना याच्यातून आपल्याला इतकं शिकायला मिळतं की जर लहान मुलं इतकं छान करू शकतात तर आपण का नाही करू शकत? बरोबर.